वय वाढत चाललेलं आहे, डोक्यावरचे केस पांढरे होत आहेत आणि अशा वेळेस आपल्याला भेटणारा प्रत्येक नातेवाईक एकच प्रश्न विचारतोय, की मुलाचं लग्न कधी करताय? प्रश्न विचारणाऱ्यांना फक्त उत्सुकता असते. पण घरामध्ये मुलाचं लग्न जुळत नसताना, घरात मुलगा अविवाहित असताना, त्या आई-वडिलांना काय यातना होते किंवा काय टेन्शन असतं, ते फक्त त्यांनाच माहिती असतं. मुलगा चांगला आहे, मुलाचा स्वभाव चांगला आहे, चांगला कमवतो, घरची परिस्थिती जी आहे तीही चांगली आहे, घरातील सर्व व्यक्ती देखील चांगले आहेत. पण असं असून सुद्धा चांगलं स्थळ मिळत नाही आणि जर मिळालंच तर लग्न जुळता-जुळता त्यामध्ये काहीतरी विघ्न येतात आणि ते लग्न मोडतं. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही स्थळ पाहण्यासाठी जाताय, त्या ठिकाणातून तुम्हाला जर सतत नकार मिळत असेल किंवा तुम्हाला चांगली स्थळं येत नसतील किंवा चांगली स्थळं तुम्हाला शोधून सुद्धा भेटत नसतील, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आणि तुम्ही खूप हताश, निराश झालेले असाल आणि खूप चिंतित असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी या सर्व समस्यावरील आपल्या धर्मग्रंथातील शास्त्रोक्त आणि वैदिक उपाय आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लग्नाच्या संदर्भातील तुमचे जे काही प्रश्न किंवा शंका आहेत किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, तर या सर्व समस्या तुमच्या दूर होणार आहेत. या सर्व प्रॉब्लेम्समधून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि तुमचे जे सर्व प्रश्न आहेत ते मार्गी लागणार आहेत. चला तर मग आजच्या स्वामी मी काय करू या सीरीजला सुरुवात करूया. एका आईची, एका वडिलांची काय पीडा आहे, आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळत नाही म्हणून. ते फक्त तेच समजू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलीही आर्थिक लूट होऊ नये कुणाची आणि कुठेही व्यर्थ पैसा घालवण्याची गरज नाही. आपल्याला अजिबात कुठेही डोकं आपटत फिरण्याची गरज नाही. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मग्रंथामध्ये त्यामध्ये इतके सुंदर सुंदर उपाय सांगितलेले आहेत आणि इतके रामबाण आणि इतके प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. आणि ते उपाय जर आपण केले तर कितीही मोठी समस्या असू द्या, त्यातून मार्ग निघतो, 100% मार्ग निघतो आणि आपले सर्व प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतात आणि आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षाही सुंदर परिणाम त्याचे भेटतात आपल्याला. पण यामध्ये एका गोष्टीची दक्षता आपल्याला घ्यायची आहे, की ज्यावेळेस आपण कुठलेही वैदिक उपाय करतो, आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले जे काही उपाय आहेत किंवा कुठलेही मंत्र सांगितलेले असतात किंवा कुठलीही साधना विधी सांगितलेले असते, हे सर्व जे असतं हे आपल्याला आपल्या गुरूंचा आश्रय घेऊन करावं लागतं. गुरूंचा अधिष्ठान ठेवून करावं लागतं आपल्याला या सगळ्या गोष्टी. त्यावेळेस त्याचं आपल्याला पूर्ण फळ भेटतं. त्याचे जे परिणाम आपल्याला अपेक्षित असतात ते पूर्ण परिणाम आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षाही सुंदर परिणाम त्याचे भेटत असतात. तर सर्वात अगोदर आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, त्यावेळेस आपण समर्थ सद्गुरूंचा आश्रय घेऊन त्यांचा अधिष्ठान ठेवून हे वैदिक उपाय करत असतो. त्यावेळेसच त्याचा फायदा होतो. आणि याला जर समर्थ सद्गुरूंचा जर आश्रय नसेल, आधार नसेल, अधिष्ठान नसेल, तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जर सद्गुरू मानून किंवा गुरु मानून जर हे करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. उलट तुमची जी एनर्जी आहे, तुम्ही जी काय करणार आहात साधना, ती साधना सुद्धा, त्या साधनेचं जी पुण्य आहे, ऊर्जा आहे, ती सुद्धा त्या व्यक्तीकडे जाते. तर अशा कुठल्याही व्यक्तीला गुरु समजून फक्त गर्दी पाहून किंवा त्या व्यक्तीचं खूप प्रसिद्धी, खूप नावलौकिक झालेलं आहे किंवा खूप त्या ठिकाणी लोक जात आहेत, अशा गोष्टी पाहून कोणालाही सद्गुरू म्हणणं किंवा कोणालाही गुरु बनवून घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. शास्त्रामध्ये गुरूंची व्याख्या सांगितलेली आहे. गुरु कसे असतात आणि त्यांना कसं ओळखायचं असतं, सद्गुरूंचे काय लक्षण असतात हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं. तर एकंदरीत त्या सर्व गोष्टी विवेकानं विचार करून आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर आजचा जो मुख्य विषय आपला की विवाह न होणे, यावरती आज आपण उपाय सांगणार आहोत. अत्यंत रामबाण उपाय आहेत, शास्त्रोक्त उपाय आहेत. हे जर तुम्ही स्वामीसारख्या सद्गुरूंना किंवा बाळूमामासारख्या सद्गुरूंना किंवा गजानन महाराजसारख्या किंवा साईबाबासारख्या किंवा ज्ञानेश्वर माऊलीसारख्या ब्रह्मज्ञानी क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ संतांना गुरु बनवून त्यांच्या अधिष्ठानाखाली जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. खूप चांगला फायदा याचा होणार आहे. खूप चांगले परिणाम तुम्हाला भेटणार आहे. तर ह्या वैदिक उपायातला सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी, अत्यंत रामबाण एक उपाय आहे. तो उपाय प्रत्येकाला करायचा आहे. जर तुमच्या मुलीचं लग्न जमत नसेल किंवा मुलाचं लग्न जमत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर त्या प्रत्येकांना हा उपाय अवश्य करायचा आहे. तर या वैदिक उपायाचं नाव आहे मृत्तिका बंधन मुक्ती. आणि हा उपाय केल्यामुळं जेवढ्या पण काय विवाहामध्ये येणाऱ्या समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्या सर्व प्रॉब्लेम्सना, त्या सर्व समस्यांना, त्या सर्व अडचणींना दूर करणारा अत्यंत रामबाण उपाय आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी जुनी वडाची झाडं असतात, जर वडाचं झाड जर तुम्हाला भेटत नसेल तर पर्याय म्हणून आपण वारुळाची सुद्धा माती आणू शकतो. पण आपल्याला शक्यतो वडाच्या झाडाचीच माती वापरायची आहे. वडाचं झाड शोधून त्याच्या बुडातलीच माती आपल्याला जर आणता आली तर खूप अत्यंत परिणाम याचे चांगले भेटतात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ती थोडीशी माती आपल्याला घेऊन यायची घरी. ही माती आपल्याला बुधवारी संध्याकाळी घरी आणायची आहे आणि गुरुवारी त्या मातीचा एक गोल गोळा बनवायचा आहे.
जसं शिवलिंग असतं हं. त्या पद्धतीनं गोल गोळा बनवायचा आपल्याला. आणि हे बनवत असताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप, आजकाल जे मार्केटमध्ये भेटतं ते नाही, हं. कुठूनही आपल्याला खात्रीशीर गाईचं शुद्ध तूप अगदी 1 चमचाभर जरी भेटलं तरी खूप आहे. त्यामध्ये थोडंसं तूप आपल्याला घ्यायचं आहे बनवताना. हं. आणि त्यामध्ये रक्तचंदनाचं चूर्ण हं. पावडर, हं. ती पण शुद्ध असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तिसरी गोष्ट हळद, शुद्ध हळद आपल्याला वापरायची आहे. हं. आणि ह्या तिन्ही गोष्टी थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला त्या मातीचा गोळा बनवत असताना आपल्याला वापरायचं आहे. आणि मातीचा गोळा बनवण्यासाठी आपण जे पाणी घेतोय हं. ते पाणी आपल्या वापरातलं नसणं गरजेचं आहे. हं. शुद्ध गंगाजल किंवा गोमूत्राचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. आणि हे दोन्ही जर शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही नदीपात्रातील पाणी घेऊ शकता. हं. आणि अशा प्रकारे आपल्याला गोळा बनवायचा आहे. गुरुवारी त्याचं पूजन करायचं आहे आपल्याला घरामध्ये. आणि पूजन करण्यासाठी एक पाट आपल्याला मांडायचा आहे. हं. त्या पाटावरती आपल्याला हळदीमध्ये मिश्रित अक्षदा बनवायचे आहेत आपल्याला. हं. म्हणजे तांदळाला हळद लावून आपल्याला अक्षदा बनवून घ्यायच्या आहेत त्याच्या. आणि त्याने आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे हं. त्या पाटावरती हळदीच्या तांदळाने स्वस्तिक बनवायचं आहे. आणि त्या पाटावरती तो जो मातीचा गोळा आपण बनवलेला आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा आपल्याला. आणि त्यावरती अक्षदा, फूल, गंध वगैरे सगळं अर्पण करायचं आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी शक्य असेल तर तुपाचा दिवा किंवा नॉर्मल आपण जे तेल वापरतो मोहरीच्या तेलाचं किंवा आपण साधारण घरचं तेल देखील सुद्धा वापरू तेल वापरू शकतो. तर दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी. हं. आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला ज्या मुलाचं किंवा ज्या मुलींचं लग्न जुळत नाही त्यांना त्या ठिकाणी समोर बसवायचं आहे. हं. त्या ठिकाणी आपल्याला आरती करायची आहे. भगवान शंकराची आरती करू शकता हं. किंवा गणेशाची आरती करू शकता किंवा दत्तात्रयांची सुद्धा आरती तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी पूजा आहे ती ज्यांचं लग्न होत नाही त्यांनीच करायची की त्यांच्या आईनी वडिलांनी वगैरे असं कोणी केलं तरी चालतं? अगदी ही पूजा जर त्या मुलाने किंवा त्या मुलीने स्वतः जर त्यांनी केली हं. तर याचे आणखीन चांगले परिणाम भेटतात आपल्याला. हं. आणखीन चांगला फायदा होतो. पण त्यांना जर शक्य नसेल तर आई करू शकते, आई वडील दोघं करू शकतात. पूजन झाल्यानंतर ज्यावेळेस प्रार्थना करायची आहे किंवा ज्यावेळेस आरती करायची आहे त्यावेळेस मात्र त्यांना समोर बसवावं लागतं. हं. आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. त्यावेळेस सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता प्रार्थनेमध्ये आपल्याला काय करायचं नाही, ज्या काही समस्या आहेत आपल्या, हं. जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सर्व प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सांगायचे येतात. हं. आणि या सर्व प्रॉब्लेम्समधून आमची मुक्तता व्हावी, सर्व मार्ग जे आहेत मोकळे ते व्हावे. सुरळीतपणे मोकळे व्हावेत. आणि जे शुभ कार्य करायचं आहे आपल्याला हं. त्या शुभ कार्यामध्ये येणारे जेवढे काय अडथळे आहेत, समस्या आहेत, त्या सर्व दूर होऊन लवकरात लवकर हे शुभ कार्य पार पडावं, मंगल कार्य जे आहे ते पार पडावं अशी आपल्याला त्या ठिकाणी प्रार्थना करायची. आणि अशीच प्रार्थना आपल्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा करायची आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा आरती म्हणायची आपल्याला. आणि ते जे आपण बनवलेलं होतं गोळा मातीचा, तो मातीचा गोळा आपल्याला शक्य असेल तेवढा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि नदीमध्ये विसर्जित करायचा. आणि अगदीच जर तुम्हाला अशक्य असेल तर त्यावेळेस तुम्ही तो मातीचा जो गोळा आहे तो आणि पूजेची जी सगळी सामग्री आहे ही सर्व सामग्री आपल्याला एखाद्या स्वच्छ विहिरीमध्ये पाण्याची त्या ठिकाणी आपल्याला ते विसर्जित करायचे. आणि असं आपल्याला 5 गुरुवारपर्यंत करायचं आहे. आणि ह्या उपायामुळं आणि विवाहाच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होऊन आपला विषय मार्गी लागतो. अगदी असंच रामबाण आणि अत्यंत प्रभावी दुसरा उपाय आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शमीची जी पानं असतात ती पानं आपल्याला तोडून आणायची आणि अष्टगंध घ्यायचे. अष्टगंध आजकाल भेसळ मिळते आहे, त्यामुळं शुद्ध अष्टगंध आपल्याला जर कुठं उपलब्ध होत असेल तर त्या ठिकाणी पण आपल्याला मागून घ्यायचं आहे किंवा आणायचं आहे आपल्याला. आणि शुद्ध अष्टगंधामध्ये गंगाजल मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आपण. आणि एक कोरं कागद आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या कागदावरती त्या शमीच्या पानाने आपल्याला मुलाचं पूर्ण नाव, त्याची जन्मतिथी जी आहे, तिथी, दिनांक नाही, जन्मतिथी, ज्या नक्षत्रावरती त्याचा जन्म झालेला आहे किंवा त्या मुलीचा जन्म झालेला आहे तो नक्षत्र आणि ते जे डिटेल्स असतात सगळे आपल्या जन्माच्या संदर्भात ते सर्व डिटेल्स थोडक्यात त्या ठिकाणी लिहायचे. तिथी, वार, वेळ वगैरे सर्व गोष्टी शमीपत्राच्या पानाने आपल्याला ब्लँक पेपरवर लिहायचं आहे. आणि त्यानंतर त्या पानाची आपल्याला घडी करायची आहे. आणि घडी करून ते पान आपल्याला गुरुवारी स्वामींच्या किंवा तुम्ही ज्या आपण ब्रह्मनिष्ठ, छोटे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू संतांना गुरु मानता, सद्गुरू मानता
त्यांच्या चरणाशी ते आपल्याला ठेवायचं आहे. किंवा तुम्ही अगदी हे जे गडी केलेलं कागद आहे हे तुम्ही महादेवाच्या मंदिरात सुद्धा शिवलिंगाजवळ नेऊन ठेवू शकता. त्याचाही विशेष लाभ तुम्हाला होतो. आणि ही जी कागदाची आपण घडी केलेली आहे ही घडी जोपर्यंत लग्नाची बोलणी पूर्ण होत नाही आणि विषय फायनल होत नाही तोपर्यंत आपल्याला ती जी घडी बनवलेली आहे आपण कागदाची ती तशीच आपल्याला त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे. मग मंदिरात ठेवल्यानंतर त्या ठिकाणी साफसफाई होते आणि ते काढलं जाते त्या ठिकाणी. मग त्यासाठी आपण घरामध्ये ज्या पण तुम्ही संतांना सद्गुरू म्हणता त्यांच्या चरणाशी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. स्वामींना जर मानत असेल तर स्वामींच्या फोटोजवळ किंवा मूर्तीच्या जवळ आपल्याला ठेवून द्यायचं. आणि ज्या दिवशी तुम्ही ही घडी बनवून ठेवता त्या दिवसापासून लग्नाची बोलणी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला एक स्क्रीनवरती मंत्र दाखवला जात आहे. त्या मंत्राचा तुम्हाला रुद्राक्षाच्या माळेवरती जप करायचा आहे. 11 माळा जप करू शकता, 21 माळा जप करू शकता किंवा अगदी जर तुम्हाला शक्य नसेल तर 9 माळा सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा 5 माळा सुद्धा जप करू शकता. पण जप अवश्य करायचा आहे. तर कोणत्याही मंत्राचा जर आपल्याला पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या काही अत्यंत गुप्त गोष्टी असतात, काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. बरोबर. किंवा काही नियम असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या तरच त्या मंत्राचा आपल्याला पूर्ण फायदा होतो. आणि या संदर्भातली आता सगळी चर्चा आपण या ठिकाणी करू शकत नाही. तर त्यावरील एक पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याचा पण स्क्रीनशॉट तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला मंत्र जपाला सुरुवात करायची. तिसरा उपाय आहे अत्यंत वैदिक आणि खूप प्रभावी ही मंत्र साधना आहे. ऋतंभरा विवाह मुक्ती मंत्र साधना. आणि ही मंत्र साधना जर आपण केली अगदी मंत्र साधना करण्यासाठी आता ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी अगोदर पाळायच्या आहेत आपल्याला. आणि गुरु बनवून गुरुमंत्र घेऊ मग नंतर मग मंत्र साधनेला आपल्याला सुरुवात करायचं आहे. त्यावेळेस त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे. या मंत्र साधनेमध्ये सकाळी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. पहाटे जर तुम्ही हे केलं तर आणखीन चांगले परिणाम तुम्हाला भेटणार आहेत. पहाटे लवकर उठायचं आहे आपल्याला आणि स्नान शौचादी आटोपून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर स्वामींचा अभिषेक आपल्याला करायचा आहे, पूजन आपल्याला करायचं आहे. स्वामींचा जर फोटो नसेल घरामध्ये किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही महादेवाच्या सुद्धा प्रतिमेचे किंवा मूर्तीचं पूजन करू शकता किंवा शिवलिंग असेल तर शिवलिंगाचं सुद्धा पूजन करू शकता. या साधनेमुळे आपली जी ओरा आहे, आपली जी चेतना आहे, ऊर्जा आहे ती पूर्णपणे क्लीन होते. आणि त्यानंतर मग आपलं जे प्रभाव पडत असते समोर किंवा आपली जी आकर्षण शक्ती असते ती जागृत होते. आणि विवाहामध्ये किंवा एखादा नातं जुळण्यासाठी त्या ठिकाणी आकर्षण हेच जास्त महत्त्वाचं असतं. बरोबर. साधना केल्यामुळं तुमच्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा निगेटिव्ह जे काही ओरा आहे तुमची ती पूर्णपणे क्लीन होऊन जाते. आणि त्यानंतर तुमच्यामध्ये एक सात्विक ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते. तुमची जी चेतना आहे ती चेतना जागृत व्हायला सुरुवात होते आणि तुमची जी आकर्षण शक्ती आहे ती वाढते. आणि त्यामुळं रिलेशन बनवण्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, नातं बनवण्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते सर्व प्रॉब्लेम्स दूर होऊन जातात आणि आपला मार्ग सहजपणे उघडायला सुरुवात होतो. आता सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत रामबाण उपाय सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे ग्रहदोष जे असतात, ग्रह नक्षत्र वगैरे वगैरे वगैरे, कुंडलीतील दोष वगैरे सर्व गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तर याच्यासाठी एक शास्त्रामध्ये नवग्रह शांतीचा अत्यंत रामबाण उपाय सांगितलेला आहे. नवग्रह शांती आपल्याला एखाद्या पंडिताकडून किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून आपल्याला घरी बोलवून आणायचं आहे आपल्याला आणि त्यांच्याकडून ते आपल्याला घरामध्ये करून घ्यायचं आहे. ते पण मुलाला समोर बसवून. आणि हे करत असताना ज्या दिवशी तुम्ही नवग्रह शांती करता त्यानंतर तुम्हाला दररोज भगवान दत्तात्रेयांचा एक मंत्र आहे जो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. त्या मंत्राचा दररोज तुम्हाला 7 माळा जप अवश्य करायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही अडचणीत असाल तुम्ही किंवा कितीही धावपळीत असाल तरी सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी कुठलीही एक वेळ ठरवून आपल्याला 7 माळा जप अवश्य करायचा आहे. आणि हा उपाय केल्यामुळे जेवढे काही ग्रह दोष आहेत ते सर्व शांत होऊन जातात आणि मूळ समस्या इथेच असते. बरोबर. आणि याच गोष्टीला सोडवण्यासाठी आपण इतरत्र धावत असतो आणि यामध्ये आपला खूप पैसा खर्च होतो. तर असं काहीही न करता सद्गुरूंची शरण घ्यायची आहे. आणि आपल्या घरामध्ये जे सेवावृत्तीचे ब्राह्मण आहेत ज्यांना फक्त पैसा दिसत नाही तर दुसऱ्यांचं कल्याण सुद्धा व्हावं अशी त्यांची भावना असते, अशा एखाद्या गरीब ब्राह्मणाला आपल्याला त्या ठिकाणी बोलावून आणायचं आहे आणि नवग्रह शांती त्यांच्याकडून करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला
गुळ आणि डाळ. तुमच्या जवळपास कुठेही गौशाळा असेल किंवा घरात जर गाय असेल किंवा शेजारी कुठं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गाईला गुळ आणि डाळ त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हाताने आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. गाईला 5 प्रदक्षिणा करायच्या आहेत. गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे आणि गाईची जी शेपटी आहे ती शेपटी आपल्याला त्या मुलाच्या डोक्यावरून पाठीकडे अशा प्रकारे 3 वेळा फिरवायची आहे. आणि त्यानंतर गोधूळ जे आहे गाईच्या चरणाची जी माती असते ती माती आपल्याला थोडीशी घेऊन त्या मुलाच्या कपाळावरती आपल्याला लावायची आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला गाईला प्रार्थना करायची आहे की ही जी काय नवग्रह शांती आम्ही केलेली आहे की नवग्रह शांती आम्ही केलेली आहे आणि त्यानंतर जे दान तुला द्यायचं होतं ते दान सुद्धा आम्ही तुला दिलेलं आहे. तर आमच्या मुलाचं किंवा मुलगा स्वतः असेल तर माझं जे लग्न जुळत नाही, मुलगी स्वतः असेल तर माझं जे लग्न जुळत नाही, त्याच्यामध्ये जे काही समस्या येते, अडचणी येत आहेत त्या सर्व दूर कर अशी गौमातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर एक छोटासा नियम तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक गुरुवारी थोडीशी फक्त 50 रुपये खर्च करून आपण एखाद्या छोट्याशा गौशाळेमध्ये जाऊ किंवा शेजारी कोणाकडे गाय असेल तर त्या ठिकाणी किंवा घरात असेल तर अतिशय उत्तम. तर गाईला थोडंसं आपल्याला ते खाऊ घालायचं प्रत्येक गुरु डाळ आणि गुळ. यामुळे तुमच्या सर्व विवाहातल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जातात. अजिबात आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही सगळ्या ग्रहांची शांती करू शकता. आता सांगितलेला उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि विशेष करून एक बोनस म्हणून तुम्हाला एक मी टिप्स देतो, ही पण लक्षात ठेवा. आणि विशेष करून ही जर साधना तुम्ही केली तर तुम्हाला कुठल्याही ग्रहाचा कधीच त्रास होणार नाही. आपल्या सद्गुरूकडून जो गुरुमंत्र आपल्याला भेटलेला असतो त्या गुरुमंत्राचा संकल्प करून जप करणे. नित्यनेमाने जो जप तुम्ही करत असता तो वेगळा झाला. 1 माळ, 2 माळ, 10 माळ, 11 माळ, जेवढं शक्य असेल तुम्हाला ते 1 माळ करू शकत असेल 1च माळ करा, पण संकल्प करून करा. क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ संतांना असं गुरु मानत असाल तर त्यांना संकल्प करायचा आहे आपल्याला त्यांच्या पुढे बसून. आणि त्यानंतर मग आपल्याला आपल्या गुरुमंत्राचा जप करायचा आहे. आता गुरुमंत्र काय आहे, तो कसा घ्यायचा किंवा वगैरे वगैरे प्रश्न जर असतील तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून पूर्ण माहिती घेऊ शकता. तर आता हे जे उपाय सांगितले ह्या उपायामध्ये सर्व नियम पाळावे लागतात तुम्हाला. तंतोतंत त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि सद्गुरूंचे शरण घेऊन सद्गुरूंचा आश्रय घेऊन अधिष्ठान ठेवून मग ह्या गोष्टी करायच्या तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व वैदिक उपाय आहेत. आणि याचा जर गुरु आश्रय घेऊन, परत सांगतोय मी, लक्षात घ्या, गुरु आश्रय घेऊन सद्गुरूंचा अधिष्ठान ठेवून सद्गुरूंचा पूर्ण आधार घेऊन आणि सर्व नियमाचं पालन करून विधिवत जर ह्या सर्व गोष्टी केल्या तर याचा 100% परिणाम भेटतोच भेटतो. तर आज जे काही उपाय आपण सांगितलेले आहेत या उपायामधील कुठलाही उपाय जर तुम्हाला व्यवस्थित समजलेला नसेल किंवा काही शंका असेल किंवा कुठला भाग जर तुम्हाला समजला नसेल त्यातील किंवा करण्याची एखादी विधी जर तुम्हाला व्यवस्थित समजलेली नसेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला परत विचारू शकता किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. तुमच्या प्रश्नाचं लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही अवश्य करू, एवढं मी सर्वांना सांगू इच्छितो. आज तुम्ही आम्हाला आपल्या वैदिक धर्मातील आणि आपल्या वैदिक शास्त्रातील खूप गुप्त उपाय आम्हाला सांगितलेले आहेत. खूप महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला सांगितलेली आहे. तर या सर्व वैदिक उपायांचा लाभ आपल्या चॅनेलवरील जे सज्जन आहेत किंवा जे स्वामी भक्त दादा आहेत ते सर्वजण घेतील. त्यासोबतच तुमच्या नातेवाईकामध्ये जर कोणाचं लग्न होत नसेल किंवा कोणाचं लग्नामध्ये अडथळे येत असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण घरात पैसा न टिकणं किंवा घरात पैसे न येणं, एकंदरीत घरामध्ये लक्ष्मी स्थिर न राहणं या विषयावरती आपण दादांसोबत चर्चा करणार आहोत. तर आतापर्यंत आपल्याला ज्या स्वामीभक्त दादांनी आणि ताईंनी या संदर्भात प्रश्न पाठवले होते त्या सर्व प्रश्न घेऊन आपण दादांसोबत चर्चा करणार आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये देखील अशाच प्रकारचे रामबाण, प्रभावी आणि गुप्त शास्त्रोक्त वैदिक उपाय आपल्याला भेटणार आहेत. आणि त्यासोबतच मंत्र, साधना, सेवा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.